सर जरा थांबा एक मिनिट सर. या बाजूचा संघर्ष संघ आहे आणि या बाजूचा उजरकोल संघ आहे. दरम्यान पंचांच्या विसरणे सामना सुरू होतोय आणि या सामन्यातील पहिल्याच सलामीच्या चढाईचा बहुमान गेलाय. पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये सेजलताई जाधव मॅडम यांचं पुनरागमन. पंचांच्या विसरणे सामना सुरू झालाय. 15 नंबरचा चढाई पटू रेड मार्कवर प्रचारण केलं गेलंय. फुलॉन संघ पहिलीच सलामीची चढाई आहे तेवढीच कमालीची होणारी या बडी संघर्ष नाही. दरम्यान पहिलीच कमालीची एंटी रेड आपण बघतोय. पूर्वार्धाचा खेळ सुरू झालाय. एकमेकांना दोन्ही संघ आजमावणार. एकमेकांचे कच्चे दुवे आणि पक्के दुवे टिपत अंदाज घेतला जाणार. आता मात्र हनुमान उडी मारण्याचा प्रयत्न केला गेला व आणि त्याला जेरबंद केला गेला. एक जबरदस्त असा ट्रॅकल केला गेला. तो या ठिकाणी संघर्ष संघाकडून ज्याला आपण म्हणतो नावातच संघर्ष, एक स्ट्रगल ज्याला आपण म्हणतो. ऍज लॉंग देअर इज लाईफ देअर इज स्ट्रगल आपण नेहमीच म्हणत असतो. जोपर्यंत जीवन आहे मित्रांनो तोपर्यंत संघर्ष आहे. अँड स्ट्रगल इज सेंटर ऑफ द लाईफ. संघर्ष हा जीवनाचा ज्याला आपण म्हणू शकतो केंद्रबिंदू आहे किंवा अविभाज्य घटक आहे. या ठिकाणी मात्र कबड्डीचा संघर्ष स्ट्रगल आपण मैदानावर पाहतोय आणि आपल्या एमपीरेने आपल्या ग्रामीण सरकतोय. त्यानंतर त्याला साथ देण्यासाठी पुन्हा एकदा रेडमार्कवर येतोय. 1 नंबरचा बहारदार सडाईपटू ओझरखोल संघाकडून. अलीकडेच ओझरखोल या ठिकाणी देखील एक जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा संपन्न झाली होती. एक जबरदस्त मैदान आणि जबरदस्त असं नियोजन दुर्गामाता ओझरखोल संघाकडून केलं गेलं होतं. तोच संघ आपल्याला बघायला मिळतो या मैदानात. थर्ड रेडचा इशारा दिला गेलाय. तिसरी चढाई आहे. गुण घेण्याची गरज आणि भरोसा टाकला गेलाय 6 नंबरच्या निनादवर, ज्याच्या नावामध्ये नाद असा निनाद कबड्डीचा नाद मैदानावर घुमतोय. सुंदर प्रयत्न होता मात्र त्याला थोपवला गेला. जेरबंद केला गेला निनादला आणि टॅकलच्या स्वरूपात एक गुण घेतोय ओझरखोल संघाला. दुर्गामाता ओझरखोलकडून आक्रमण होताना 7 नंबरचे जर्सी परिधान केलेला चढाईपटू संघर्ष संघाच्या प्रांगणामध्ये 2-1-2ची व्यूहरचना आहे. जबरदस्त असे डिफेंडर आपण पाहतो की जे डिफेन्स करण्यामध्ये माहीर आहे. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलं जात आहे. माझ्या समवेत या ठिकाणी आमचे मित्र मंगेश बडत सर आहेत. मंगेश बडत सर, आपण देखील एखाद्या सामन्याचं समालोचन करावं असं मला वाटतं. आपलंच मंडळ आहे त्यामुळे निश्चितपणे आपण समालोचन करावं ही माझी अपेक्षा आहे. दरम्यान इच्छा आहे माझी. दरम्यान 7 नंबरचा सडाईपटू रेडमार्कवर येतोय. 4 विरुद्ध 1 आक्रमण करताना 2-2चा अंतरांतरावरचा कडवं डिफेन्स ज्याला आपण म्हणतो. आणि हा अंतरांतरावरचा डिफेन्स जर भेदायचा असेल, क्षेत्ररक्षण जर भेदायचं असेल तर तरबेज चालक चतुर अर्थात माहीर असावा लागतो. चढाईपटू अन्यथा चढाया निष्फळ होत असतात. बघायचंय काय घडतंय मैदानावर आणि काय बिघडतंय. दरम्यान एम्प्टी रेड प्रत्युत्तरादरम्यान पुन्हा एकदा रेडमार्कवर येतोय. संघर्ष संघाचा मजबूत बांधाचा चढाईपटू आहे. समोर फुलोन संघ आहे. बोनस ऑन आहे. अशा वेळेला निश्चितपणे प्रयत्नांची पराकाष्ठा नक्कीच मैदानावर होणार. पंच म्हणून कामकाज पाहताना राजेश खांडेकर सर, समवेत सतीश पटकरे सर आणि माझे गुरुवर्य सन्माननीय श्री उमेश जाधव सर सरपंच कामकाज पाहताना. तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेला. भरोसा टाकला गेला 6 नंबरच्या चढाईपटूवर आणि आमचे प्रकाश दादा शूटिंग ब्लॉक मध्ये परत आहेत. दरम्यान 15 नंबरचा चढाईपटू पुन्हा एकदा 6 विरुद्ध 1. जाधव साहेब, दोन्ही संघ तेवढेच सॉरी कदम साहेब, दोन्ही संघ तेवढेच समतुल्य दिसत आहेत आणि पाहतो आहोत आपण गुणफलक आहे तो 3-2. नक्कीच बडत सर कंटिन्यू. माझ्या समवेत बडत सर आहेत. सुंदर असा प्रयत्न सरांचा. सर पुणे येथे वास्तव्यासाठी असतात. अलीकडेच सरांसोबत ओळख झाले. एक जबरदस्त असा सामना सर आपण पाहतोय. त्यामुळे तुल्यबळ संघ आपण उल्लेख केला. त्यामुळे तुल्यबळ संघांची तुल्यबळ लढत आपल्याला पाहायला मिळेल सर. नक्कीच नक्कीच. आणि
सुंदर पद्धतीनं प्रेक्षकांचं देखील मनोरंजन करताना हे खेळाडू सुंदर अशी लढाई पाहूया. सुंदर असा स्पर्श आणि नक्कीच सर, पुन्हा एकदा माझे सहकारी मित्र मंगेश पडत सर. बलाढ्याचा चढाई करताना 1 नंबरचा खेळाडू. समोर 5 खेळाडू आपल्याला दिसत आहेत आणि आपल्या संघासाठी धावफलकाकडे थोडंसं लक्ष. पुन्हा एकदा संघर्ष संघाचा रायडर आपल्या संघासाठी थर्ड रेड आहे. डू ऑर डाय अशी परिस्थिती. संघर्ष संघाचा हा रायडर आपल्या संघासाठी बोनस पॉइंट घेऊन आपल्या मैदानात परत. ओझरकोल संघाची देखील ही थर्ड राईड. आपल्या संघासाठी गुण मिळवणं किंवा स्वतः मरणं एवढीच यांच्यासमोर परत. सुंदर अशी पकड संघर्ष संघाकडून. थोडंसं कन्फ्युजन आणि पुन्हा ही चढाई. ओझरकोल संघाचा 1 नंबर जर्सीचा खेळाडू. डू ऑर डाय अशी परिस्थिती आणि पाहतो आहोत आपण की खोलवर जात असताना सुंदर अशी पकड आणि 2 गडी. मध्यंतर पंचांकडून मध्यंतराचा इशारा. ओझरकोल 5 आणि संघर्ष मेडिकल 3. संघर्ष कोळंबे 3. ओझरकोल संघाचा हा खेळाडू संघर्ष संघाचा चढाई करताना आणि खोलवर जात असताना ही जर संघर्ष संघानं पकड केली ती सुपर टॅकल होऊ शकते. संघर्ष संघाचा 2 नंबर जर्सी असलेला हा यश सुंदर अशी आपल्या संघासाठी बघूया आता काय कामगिरी करतोय. खोलवर जात असताना आपल्या संघाची जी काही पडझड झालेली आहे सुंदर अशी पकड. यश या ठिकाणी पकड झालेली आणि यश आउट झाले. थोडीशी संघर्ष कोळंबे संघाची ही पडझड पाहताना आपण पाहूया आपल्या संघासाठी हे दोन्ही खेळाडू आणि रायडरचा स्पर्श आणि 1 गुण ओझरकोल संघ. संघर्ष संघाचा हा खेळाडू खोलवर अशी राईड करताना पाहूया आपल्या संघासाठी काय करतो आणि 1 गुण घेऊन आपल्या पॅव्हलियनमध्ये परत. ओझरकोलचा बलाढ्याचा हा खेळाडू 1 नंबर जर्सी. सुंदर अशी पकड. सुंदर अशी पकड दोघांनी आपल्या संघासाठी अगदी सुपर टॅकल. 2 गुण संघर्ष संघाने आपल्या संघासाठी या दोन्ही खेळाडूंनी मिळवून दिलेत. त्यासाठी प्रयत्नशील संघर्ष संघाचा हा खेळाडू राईड करताना 6 नंबर जर्सी घातलेला निनाद
गाजलेला हा खेळाडू उदरकोट संघाचा हा खेळाडू सुपर टॅकल ऑन. पाहूया संघर्ष संघाचे खेळाडू याचा लाभ घेतात का. लाईनला स्पर्श संघर्ष दोन खेळाडू लाईनला स्पर्श होऊन आउट आणि ऑल आउट. 3+2 उजरखोल संघाला 3+2 हा सामना आपण पाहतो आहोत. उजरखोल 12 आणि संघर्ष कोळंबे 6. बलाढ्य संघर्ष संघाचा खेळाडू. शेवटची 4 मिनिटं दोन्ही संघांनी लक्ष द्यायचे. शेवटची 4 मिनिटं बाकी आहेत आणि सुंदर अशी चढाई 1 गुण आपल्या खात्यामध्ये. उजरकोट संघाचा हा खेळाडू आपल्या संघासाठी आणि आपला जे काही धावफलक आहे आपला स्कोर आहे हा सुंदर असा असताना कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही. आणि आपल्या पॅव्हलियनमध्ये परत संघर्ष संघाचा बलाढ्य असा हा खेळाडू आपण पाहतो आहोत राईड करताना. आणि खोलवर शेवटची 3 मिनिटं. जाधव साहेब यांचा इशारा शेवटची 3 मिनिटं बाकी आहेत. उजरखोल संघाकडून 1 नंबर जर्सी घातलेला हा खेळाडू आपल्या संघासाठी कुठलाही धोका पत्करू इच्छित नाही. सुंदर अशी राहील आणि आपल्या खात्यामध्ये 2 गुण. थोडेसे तेवढे समतुल्य असे संघ असताना देखील संघर्ष संघ संघर्ष करताना दिसतोय. उजरकोट संघाचा 7 नंबर जर्सी घातलेला हा खेळाडू पुन्हा एकदा चढाई करताना शेवटची 2 मिनिटं. पंच जाधव साहेब यांच्याकडून इशारा आहे शेवटची 2 मिनिटं. सुंदर असा आपल्या संघासाठी 1 गुण घेताना पहिल्या साखळीचा शेवटचा सामना असेल. सुंदर पकड परंतु पुन्हा निसटती ही पकड. उजरकोट संघाचा हा बलाढ्य खेळाडू आणि सुंदर पकड परंतु काहीसा अपयश. असंच आपलं सहकार्य दरवर्षी लाभत राहू. पुन्हा काहीसा हा 2 नंबर जर्सी घातलेला खेळाडू संघर्ष संघाचा आपल्या संघासाठी आणि सुंदर अशी पकड 1 गुण उजरखोलच्या खात्यामध्ये. शेवटचं 1 मिनिट. रेलिंग सोडून आपण उभं राहायचं आहे. प्रेक्षकांना विनंती आपण रेलिंग थोडंसं सोडून उभं राहायचंय. खचाखच भरलेलं हे मैदान आपण सर्वांनी सुंदर अशी पकड उजरकोट संघाच्या रायडरची संघर्ष संघाकडून. शेवटचे काही सेकंद बाकी आहेत. संघर्ष संघाचा 9 नंबर जर्सी घातलेला हा खेळाडू आपल्या संघासाठी राईड करताना आजच्या सामन्याची ही शेवटची रेड असावी. आणि या ठिकाणी हा सामना उजरकोट संघानं 7 गुणांनी विजय झाला. दोन्ही संघांचं गजान भक्त मंडळाच्या वतीनं सहर्ष